हा चला मॅच सुरू करा. 2 मॅच बाकी आहेत आणि जवळपास 1 वाजलेले आहेत. हा चला मॅच सुरू होते. एका बाजूला जर पाहिलं तर निखिल भोले आणि जोडीला जर पाहिलं तर सागर चेंबूरकर आणि गोलंदाजीसाठी बाबाजी. मागील वर्षी या स्पर्धेमध्ये फायनलला बाबाजी होते. नुकतीच जर पाहिली तर गिरगावची माऊलीमध्ये देखील फायनलला टीम पाहायला मिळाली होती. पहिला बॉल ओ हो अक्षी अगदी बॉल खेळला आणि हेही बॉलचे खेळले थोडेफार. डॉट बॉल येतोय. बाबाजीने पहिला बॉल मात्र डॉट टाकलाय. जुने जाणते खेळाडू आहेत बाबाजी. आपल्या 2 मुलांसह एकत्रित टीमपणे खेळताना देखील पाहायला मिळतात आणि सालाबाद प्रमाणे पहिली ओव्हर देखील तेच घेऊन येतात. अजित सर रन बॉल काय? बॉल काउंट है. रन काउंट बॉल काउंट. दीपक आणि सागर. बाबाजीचा बॉल एक चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने ढकलला. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धाव देखील मिळते. 2 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. ओव्हरच्या दरम्यान जास्त आयोजकांच्या सूचना जास्त मीटिंग घेऊ नका प्रत्येक बॉल झाल्यानंतर. बाबाजी चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये येते. सागर चेंबूरकर आणि दीपक. दीपक मानाची स्पर्धा जय अंबे संघ आयोजित श्री अंबामाता चषक यावेळेला टॅप केला जातोय. चांगला फटका 2 धावांसाठी मात्र पाठवलाय आणि दीपक यांच्या बॅटमधून आलेला दुहेरी धावसंख्येचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते ती म्हणजे 5 वर. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. जय अंबे संघ श्री आयोजित श्री अंबामाता चषक आपण पाहतोय. प्रत्येक संघाला दिले गेलेला गणवेश लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतोय. किट्स लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. 1 to go. यावेळेला कंट्रोल होता. हळूवार पद्धतीने बॉल मात्र फिरवला वळवला. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या जर पाहिली तर 6 झाली आहेत आणि अजब योगायोग खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की मुले आणि पिताश्री एकाच टीम मध्ये खेळत आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे एकदा टीम बनली चूक कुणाकडूनही होऊ देत.
बोलणं खायचंय म्हणजे खायचंय. इकडे जराशी पाहणं हे असेल, चूक कुणाकडनं होतंय, कोण कुणाला बोलतोय तेही देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. कुणाला आलेत? वांडेकर, कुणाल वांडेकर. पहिला बॉल, नक्कीच एक क्षेत्ररक्षक नाही तर एक भिंतच जणू काही उभी केली होती. बॉल आदळला तिकडे, परंतु एक रन मात्र काही रोखू शकले नाही. आणि ही रणनीती आहे आपल्याकडे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉल अडवण्यासाठी अगदी 2-2 खेळाडू देखील समोर उभे करतात आणि हे अंडरआर्म क्रिकेटमध्येच तुम्हाला पाहायला मिळू शकतं. रिझल्ट म्हणजे तुम्हाला रिझल्ट पाहिजे, तुम्हाला बॉल अडणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठीच्या रणनीत्या प्रत्येक जण बनवत असतो. पुन्हा एकदा कुणाल, यावेळेला टॅप केला जातो. वेळ मिळाला, थोडासा दूरवर बॉल टाकला आणि त्यामुळे वेळ मिळाला आणि त्याचा फायदा देखील घेतला. सागर यांनी या बॉलला टॅप केलं आणि एका धाब्यामध्ये पाठवलं. धावसंख्या जर पाहिली तर जाते ती म्हणजे 8 धावांवर. tenniscricket.in स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळत आहेत. गौरव सावंत आणि संपूर्ण टीम या स्पर्धेला दाखवण्याचं काम या ठिकाणी करतायत, त्यांचे आम्ही आभारी आहोत. 3 कॅमेऱ्याने ही क्रीडा स्पर्धा देखील दाखवली जाते. जयंबे संघ आयोजित असणारी श्री अंबामाता चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला बापदेव पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला चिंतामणी युवांश. नो बॉल आणि चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी टाकल्या करणारे पंचाने दंडित केले आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा कुणाल, टप्पा पडल्यानंतर जर हो समोरच्या दिशेने मारला चेंडू आणि गॅदर नाही प्रॉपर होऊ शकला, अन्यथा धावबाची संधी देखील त्या ठिकाणी होती. परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते 11 वर जाईल धावसंख्या. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ती दुसरी कुणाल यांची. त्यावेळेला बॅटची पुढची कडा घेतली जाते, धाव घेण्याचा प्रयत्न आणि अगदी तो पूर्ण देखील होतोय. श्री अंबामाता चषक आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. गिरगाव परिसरातील 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात, बापदेव पॅकर्स आणि चिंतामणी युवांश. निखिल भोलेला आम्ही पाहिलं, नीरज भोलेला देखील पूर्वी आम्ही पाहायचो. अलीकडे थोडंसं क्रिकेट कमी पाहायला मिळत आहे. यावेळेला देखील बॉलला येऊ दिलं, वळू दिलं आणि शेवटच्या क्षणी मात्र टॅप केलं. टॅप केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर झाल्यानंतर 14. आणि आमचे हे जे कार्यकर्ते आहेत ना, तर मुंबईमध्ये कुठेही स्पर्धा असू देत, यांच्या विना पूर्णच होऊ शकत नाही. बॉल देणारे जर नसतील तर टुर्नामेंटच होणार नाही, पुढे जाणार. यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी देखील. परंतु मुंबईतील प्रत्येक मैदानाचे खास ठराविक कार्यकर्ते असतात, त्यांची नेमणूक केली जाते. तसे हे देखील आमचे कार्यकर्ते आहेत. आणि काही अशा ठिकाणचे बॉल असतात ते खास ठराविक कार्यकर्तेच आणू शकतात, दुसरं कोणाचं काम नसतं ते बॉल आणण्याचं.
गौरव, वेळ मिळाल्यानंतर या आमच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने देखील कॅमेरा आज नाही मारला तरी चालेल, परंतु उद्या नक्की मारा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी धावसंख्या 14 झाली आहे, दुसरं षटक संपल्यानंतर जर पाहिलं तर 14 म्हणजे आजच्या दिवसाचा जर आपण आढावा घेतला तर बॉल टू बॉल धावसंख्या देखील इकडे पुरेशी आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 32 हा आजच्या दिवसातील हायएस्ट होता. पहिल्या मॅचमध्ये टॅप केला जातोय, सुंदर टॅप. काय बदललेले होतं, पुढे आले आणि शेवटी दिला पंच आणि बॉलला मात्र पाठवलं 2 धावांसाठी. टाळ्यांचं गजर. एका बाजूला एका टीमचे समर्थक, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टीमचे समर्थक. चांगली कामगिरी केल्यानंतर टाळ्यांचा गजर, शिट्या, आरडाओरडा. आणि हे नसेल तर क्रिकेटमध्ये मजाच नसते. गिरगावात आपण आज ती मजा घेतोय. यावेळेला टॅप, पुन्हा एकदा टाळ्या, पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट आपल्या टीमसाठी होताना पाहायला मिळतोय. आणि लगेच इकडे बाबाजींना मार्गदर्शन. जरी म्हणजे क्रिकेटमध्ये एक धाव जास्त गेली, एक जर एका बॉलवर एक आले असते तर त्यांना कोणी बोलायला गेलं नसतं, परंतु 2 आल्या आणि लागोपाठ 2 वेळा 2 आल्या. त्यामुळे लगेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इतर खेळाडू गेले. बाबाजी यांच्याकडे सांगितलं की अशा प्रकारची गोलंदाजी चालणार नाहीये, कारण धावसंख्या जर पाहिली तर जास्त पुढे जाऊ शकते. धावसंख्या 18 झाली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा बदललं जात आहे. थोडासा दबाव बाबाजी यांच्यावर पाहायला मिळतोय, परंतु बाबाजी हुशार गोलंदाज आहेत आणि त्यांची देखील ओळख आहे गिरगाव क्रिकेटमध्ये. बाबाजी चांगला बॉल, चांगला कमबॅक देखील केलाय. मागील 2 बॉलवर जरी दुहेरी धावसंख्येचे फटके आले असतील तर आता मात्र बाबाजी कमबॅक करतायत आणि सांगतायत हो मी आहे, मी या धावा वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी दुसरं षटक देखील मी घेतलेलं आहे. हो 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 हो, एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 19. अकरा धावांवर बॅटिंग करतायत दीपक. खूप चांगली बॅटिंग. हो 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 हो, थोडासा बचावला गेला, कदाचित स्टंप देखील उडले असते. व्हाईट बॉल मात्र घोषित करतात आणि इकडे या ओव्हरमध्ये मात्र बऱ्याचशा अवांतर धावा देखील आल्या. बाबाजी तरी सांगतात मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओव्हर नंबर 3 बाबाजी, वाइंडेकर. ओहो, दांडी दांडी दांडी, गुल, बोल्ड आउट. बाबाजी दाखवला आणि बाबाजी पुन्हा कमबॅक करताना पाहिल्या मिळतात. 20 धावा धाव फलकावर आहेत आणि तिसरं षटक सुरू आहे. बाबाजी कमबॅक करतायत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपक आउट झाले. खूप चांगली बॅटिंग करत होते. नवीन बॅटर येत आहेत, निखिल डेरे. यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला जातोय, रन मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावर. हे षटक मात्र महागडे ठरलं आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकात किती धावा बनवल्या जात आहेत, कमबॅक केलं जाईल का? निखिल डेरे आलेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सागर चेंबूरकर आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा आल्या होत्या त्या 6, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात 7 आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय.
नक्कीच कुणाल याला मात्र नुकतीच जर पाहिलं तर गिरगावची माऊली या ठिकाणी सिरीज देखील मिळाली होती. परंतु येतात स्वप्नील. 12 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही या 12 चेंडूमध्ये. चला घाई करा, त्वरा करा. चला बाबाजी झालं का? सागर स्वप्नील आलेत. वेगवान चेंडू परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने काय ताकद होती या फटक्यात. एका धावेमध्ये पाठवलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 22 वर जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ताकदवर फटका परंतु हातात नाही येत आहे आणि धाव मात्र मिळेल. कदाचित पहिल्या प्रयत्नात पकडला असता तर आउटही झाला असता परंतु तसं नाही झालं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचते 23 वर. ओव्हर नंबर 4 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते जयंबे संघ आयोजित श्री अंबामाता चषक. क्रिकेट रसिक हो, उद्याचा दिवस चुकू नका. उद्या भले भले संघ इकडे येणार आहेत. निखिल डेरे प्रयत्न करतील निखिल परंतु स्वप्नील. चौथं षटक सुरू आहेत आणि जेवढ्या ओव्हर टाकल्या गेल्या आहेत एकाच घरातून टाकल्या गेल्या आहेत. बाबाजी अँड कंपनी. वेगवान चेंडू परंतु तेवढा चांगला फटका निखिलचा देखील. एक धाव तिकडे घेतली जाते. बाबाजी आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना 24 वर जाते धावसंख्या. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी आणि चांगला फटकाही आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आणि यात काही वेळापूर्वी जर पाहिलं तर दीपकने यांनी मॅचची सूत्र हातात घेतली होती. दीपक बाद झाल्यानंतर सागर चेंबूरकर यांनी मॅचची सूत्र हातात घेतली आहेत आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी थोडासा रोकावा लागेल तो म्हणजे चिंतामणी युवांस टीमला आणि त्यासाठी स्वप्नील प्रयत्न करतायत. पुन्हा टॅप. यावेळेला मात्र समोरची दिशा. किती धावांसाठी पाहूयात. 1 धाव. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. या षटकात जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सागर यांनी केलाय आणि तो यशस्वी झालाय. बॉलला येऊ देतात, शेवटच्या क्षणी पंच करतात आणि धावा घेतात. यावेळेला मात्र एक वेगळा वेगवान चेंडू होता त्याच्यावरही धाव घेतली आहे. वा सागर. आणि 6 चेंडूवर 6 धावा घेण्याचा मानस या ठिकाणी पूर्ण झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 27 झाली आहे आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. उद्या या ठिकाणी पहिला सामना YBCC जॉर्ज अर्थातच पहिल्याच मॅच मध्ये राहुल सुरवाडे लॅबो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघ अयान रॉयल चेंबूर म्हणजे घनश्याम शिंदे, करण पाटील यांना त्यांच्या विरोधात आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहणार आहात. मिशिका 11 असल्फा डिंग डॉंग अर्थातच सचिन राणे यांना आपण पहिल्याच मॅच मोठे हा संघ म्हणजेच या मॅच मध्ये आकाश, गुरव अर्थातच बल्ली आणि मिरायकल बॉईज. माझ्या मते मिरायकल बॉईज मध्ये स्थानिक खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत उद्या. त्यामुळे ही देखील मॅच रंगणार आहे आणि उद्याचा दिवस क्रिकेट रसिकांनो चुकू नका. 4 षटकांचा खेळ संपला आणि 5व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत हितेश गोलंदाजीसाठी. परंतु निखिल डेरे
आणि जोडीला जर पाहिलं तर सागर चेंबूरकर. 6 शेवटचे चेंडू आहेत आणि त्यांच्यावर पाहूयात कशा रणनीतीने बॅटिंग केली जाते. 6 मध्ये 6 घेण्याचा प्रयत्न तरी असणार आहे. शेवटचे षटक चिंतामणी युवांश विरुद्ध बॉब द पॅकर्स. ओहो, पहिलाच बॉल चकवलं, आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण दिलं आणि पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. रस्त्यावर देखील खेळलं जातं आणि क्रिकेट रस्त्यावर देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि त्याचा आनंद नुसता आनंद नाही तर परमानंद घेतला जातो. तो आज आपण आजच्या रात्रीत घेतोय गिरगाव मध्ये. सागर मोरे आलेले आहेत आता. सागर चेंबूरकर यांच्या जोडीला 2 सागर एकमेकांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु एक सागर आमच्या समालोचन कक्षात देखील बसलेले आहेत. थोडीशी अमेंडमेंट आहे, नाव चुकीचं आलं होतं आमच्याकडे. त्यामुळे मॅचच्या दिशेने शेवटच्या षटक किती धावा बनवल्या जातील पाहायचंय. समीर मोरे. मोरे महत्वाचं आहे. पहिलाच बॉल टप्पा पडला, येऊ दिला, वळू दिला आणि त्याला मात्र ऑन साइडला ढकललं होतं. 1 रन दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 28 धावा. 5 चेंडू बाकी आहेत. ह्या क्रिकेटमध्ये तुम्हाला घाई नसते की चौकारच मारला पाहिजे. क्वचित प्रयत्न केले असतील चौकार मारण्याचे. अगदी शेवटच्या मॅचच्या टप्प्यामध्ये बॅट्समनचं एकच ध्येय, मला प्रत्येक बॉलवर 1 रन तरी काढायचं आहे. हे सिंगल रनचं क्रिकेट आहे. कोण म्हणतं सिंगल रनला महत्व नाहीये? सिंगल रनचं महत्व पाहिजे असेल तर तुम्हाला गिरगावला यावं लागेल आणि जय अंबे संघाच्या माध्यमातून श्री अंबामाता चषक पाहावी लागेल. एका धावेसाठीचे प्रयत्न, पराकाष्ठा काय असते ना, ते तुम्हाला याची देही याची डोळा गिरगाव नगरीमध्ये पाहायला मिळेल, मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळेल. गिरगाव म्हटलं तर खरी मुंबई गिरगावात म्हटली जाते. खरे मुंबईकर आज चाळीच्या जागी टॉवर उभे राहिलेत, परंतु त्याची एक वेगळीच मजा आपण पाहिली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल अडवला जातोय. याच गिरगावने भारतीय क्रिकेटचा पहिला सुपर डुपर स्टार लिटिल मास्ट सुनील गावस्कर देखील याच गिरगावने दिले. खूप सारे सिने कलावंत या गिरगावने दिले, लेखक दिले, साहित्यिक दिले, नेते दिले, अभिनेते दिले. असा हे गिरगाव. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये मात्र पोहोचतायत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 30 वर जी ॲव्हरेज धावसंख्या आहे 30, 31, 32 तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश प्रयत्न करतायत, परंतु डावाचे नायक दीपक माघारी परतल्यानंतर खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजे सागर चेंबूरकर. खूप चांगले मोठे फटके नाही, परंतु एका बॉलवर एका धावेचे फटके मात्र त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. तेच सागर चेंबूरकर या डावाचे नायक राहिलेत, बॅटिंगसाठी आहेत. पुन्हा एकदा धाव, म्हणजे एका बॉलवर 1 धाव काढणं तर म्हणत असतील माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि ते डावखुरेच बॅटर आहेत. 13 चेंडू मध्ये 13 धावांवर ते बॅटिंग देखील करतायत. विशेष म्हणजे त्यांनी एकही दुहेरी धाव खेळली नाहीये, पण एकही डॉट बॉल नाहीये, सोपं नाहीये. अशा पद्धतीचा कारनामा कर सागर चेंबूरकर यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. 13 बॉल खेळले आणि 13च्या 13 सिंगल काढले, ते एकही डॉट बॉल नाही, परंतु एकही डबल नाही, परंतु प्रत्येक बॉलवर धाव मात्र घेतलेली आहे. त्यांनी स्वतःच्या मनाशी ठाण मांडले, मोठा फटका नाही आला तरी चालेल, परंतु मला प्रत्येक बॉलवर 1 धाव तरी घेतली पाहिजे. आणि आता जर पाहिलं तर स्ट्राईकवर त्याला पाहायला मिळत आहेत समीर मोरे. वा अजित सर वा. इकडे 2 संघांमधील फाईट सुरू आहे, तिकडे कॅट फाईट सुरू आहे. हितेश पुन्हा एकदा समीर यांच्यासाठी पहिला डाव, महत्वाची मॅच. हॅलो पुढे पुढे
और क्या हाल है दीपिका? और ये ऑनलाइन क्या सर्च कर रही हो? बस यार घर के लिए ग्रोसरीज और कुछ जरूरत का सामान लेना है, बस उसी के लिए आसपास सुपरमार्केट सर्च कर रही हूँ। बस इतनी सी बात, तुम मेपल बास्केट सुपरमार्केट से क्यों नहीं ऑर्डर करती? मेपल बास्केट सुपरमार्केट जो है हर घर का मार्ट। यहाँ पर ग्रोसरीज से लेकर घर का हर जरूरत का छोटा बड़ा सामान मिल जाता है और इनके 365 दिन के शानदार ऑफर्स में तुम्हें MRP रेट से 5% डिस्काउंट और 1499 की शॉपिंग पर 1 किलोग्राम शक्कर 9 रुपए में मिलती है। साथ ही मेपल बास्केट में शॉपिंग पर फ्री गिफ्ट, फ्री शुगर और फ्री ऑयल भी मिलता है। ऑटो और ये फ्री होम डिलीवरी की सुविधा भी प्रदान करते हैं, जिसके लिए कोई भी मिनिमम ऑर्डर लिमिट नहीं है। और हाँ, एक जरूरी बात, यहाँ पर हर महीने की 5 से 9 तारीख तक मेगा सेल रहती है, तो महीने की ग्रोसरी यहीं से भरे। हेलो 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 ओळख चांगली मॅच आहे. हेलो 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 अल्फा डेल्फा अल्फा डेल्फा हेलो 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 मुळात सेकंड इनिंगकडे एक चांगली मॅच आहे. आज सर्वजण या मॅचचा आनंद घेतात. 34 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 24 बॉलमध्ये 34 रन्स करायचे आहेत. पहिल्या मॅचमध्ये 32, त्यानंतर 33, त्यानंतर कुठेतरी स्कोर कमी झाला, परंतु ग्राफ वरती वाढत चाललाय. आमच्यासोबत निखिल खरे, अगदी खराखुरा स्कोर आमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यांच्या नावातच खरे आहे आणि ते देखील अगदी खरे आहेत. चांगली मॅच पाहायला मिळते. 34 धावांचा पल्ला गाठायचा स्ट्राईक एंडला. आपण पाहिलं कुणाल या बॉलवर एक स्ट्रोक खेळले गेले. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी रन आमच्यापर्यंत. हॅलो हॅलो पंच कळवतील आमच्यापर्यंत निर्णय. स्ट्रोक तर दमदार होता, पण रन किती मिळतील त्यावर देखील नजर असणार आहेत. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि
रन जर पाहिलं तर 2 ने पुढे जाईल आणि 34 धावांचा पल्ला गाठायचा. त्यावेळेला कुणाला देखील जाणीव आहे की अशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. लास्ट इयर मॅन ऑफ द सिरीजची चैन कुणाल आपल्या घरी घेऊन गेला, त्यामुळे खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. नुकतीच यावर्षी देखील गिरगावची माऊली चषकात देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला गेला आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स आहे आणि क्षमता देखील आहे. हा बॉल देखील वळवला गेला. क्या बात आहे, काय बॉल वळवला गेलाय. गोलंदाज निखिल, काय बॉल वळवला. नॅचरल लेग ब्रेक होता आणि प्रॉपर अँगल बनवला. अगदी सीएसटी स्टेशनला जशी ट्रेन एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जाते ना, तसा बॉल वळवला गेला. प्रॉपर फास्ट ट्रेन स्लो ट्रेनला आली आणि लेग ब्रेक प्रॉपर आतमध्ये आणला आणि कुणाल सारख्या एका मोठ्या बॅटरला मात्र मैदान सोडावं लागलं. बॅटिंगसाठी छोटा भाऊ आउट झाल्यानंतर मोठा भाऊ येतोय मैदानाच्या आतमध्ये. डीजे थोडा आवाज आहे साऊंड. निखिलचा हा बॉल अगदी कुणालला जागेवरच उभा केला आणि चांगला बॉल पाहिला. बॅटिंगसाठी आपण पाहतो स्वप्नील या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मॅच थोडीफार आपण दडपण पाहायला मिळत आहे. बॅटर एक महत्वाचा बॅट्समन आउट झाल्यानंतर टीमवर जबाबदारी येते आणि गुड बॉलिंग चांगलीवर पाहायला मिळाली. यावरमध्ये आपण पाहता अवघ्या 4 रन खर्च करत असताना एक महत्वाचा विकेट मिळवला गेला. या रात्रीचा दिवसाचा बॉल ऑफ द डे हा बॉल असेल मी म्हणेल, कारण की बॉल का वळवला, प्रॉपर अँगल बनवला आणि पाऊस नाहीये. रब्बर बॉल देखील तुम्ही चांगला वळवू शकता. त्याच अंदाजामध्ये आपण पाहता निखिलचा बॉल. गुड बॉलिंग निखिल. निखिलने पहिली ओव्हर आपल्या टीमला मात्र कमबॅक केलं. पहिली ओव्हर तुमच्याकडे गरजेचं, भले 1-2 बॅट्समन कमी असले तरी चालेल, परंतु बॉलर तुमच्याकडे प्रॉपर पाहिजेत. आणि कॅप्टन आहे, त्याचं कॅप्टन पहिली आपल्या टीमसाठी टाकली. बॉलिंगसाठी विशाल हाई बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. रन सिंगलने पुढे जाईल. जयंबे संघ आज सलामत प्रमाणे आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं आयोजन 18व्या वर्षीय क्रीडा स्पर्धेचं आणि संपूर्ण जयंबे संघ आज श्री अंबामाता चषक 2023 आपण पाहिलं हे पर्व बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विशालचा पहिल्याच बॉलवर रन आले. स्ट्राईकिंगला बॅटर आपण पाहिलं तर युवराज हाई बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये जातोय. रन सिंगलने पुढे जाईल. टी शर्टचे ग्राफिक पण मला खूप आवडल्या, खूप चांगल्या ग्राफिक आहेत. अगदी समोर ते गिरगाव चौपाटीचा पण लोगो दिलाय, चांगलं ग्राफिक बनवलं, त्यामुळे एक लक्ष वेधून घेत आहेत. 34 रनचा मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे या मॅच मध्ये रन्स करावे लागतील. आज दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर पहिली मॅच खेळतात. साखळी फेरीतील शेवटची मॅच आहे. या बॉलवर देखील अँगल बनवला गेलाय. क्या बात आहे. बॉल आतमध्ये आणला गोलंदाज विशाल. विशालचा हा बॉल देखील आतमध्ये आला आणि बॅटर आपण पाहिलं युवराजला कुठेतरी रोखून ठेवलं गेलं. हाई बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इकडे अगदी कॅरम आहे, त्यामुळे बॉल कधी आतमध्ये येऊ शकतो. आज रस्त्यावरती क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला अशा गोष्टीला अगदी सामोरं जावं लागेल. थोडासा आपण पाहिलं तर प्लॅटफॉर्म सारखं आहे, त्यामुळे बॉल तिकडे पण लागून आतमध्ये येऊ शकतो, अगदी लागून डायरेक्ट फिल्डरकडे पण जाऊ शकतो. त्यामुळे कधी कुठे बॉल या ग्राउंडवरती फिरेल याचा नेम नाहीये. आज पहिलाच दिवस आहे आणि तब्बल 1-2 महिने अगोदरच्या क्रीडा स्पर्धेची चावडी सर्वांना लागली होती. आज
या बॉलवर अँगल बनवला गेला, बॉल आतमध्ये आणलाय, गुड बॉल, क्या बात आहे. गोलंदाज विशालचा हा बॉल आपण पाहिला तर बॅटर स्वप्नीलला देखील मैदान सोडावं लागतंय. गुड बॉल. चौतीस धावांचा मोठा पल्ला गाठायचा बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दर्शन दळवी डीडी बॅटिंग करावी लागेल. दर्शन यांना चांगले खेळाडू आहेत, क्षमता आहे. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे मात्र संधी निर्माण झाली. नॉन स्ट्राईक एंडला 1 रन मिळेल. मोठी मॅच खेळावी लागेल, कुठल्या तरी बॅटरला एक मोठी इनिंग खेळावी लागेल, रन्स करावे लागतील. चिंतामणी युवा संघ पहिल्या इनिंग मध्ये एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मोठ्या प्रमाणात पाहिले गेले, त्यामुळे स्कोर कुठेतरी वरती झालाय. 8 रन झाली धावफलकावर. 18 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. बाळा हिरेकर साहेब देखील आपल्या सोबत दाखल होत आहेत. अगदी स्वागत आहे आपलं देखील. बाळा हिरेकर साहेब अगदी या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि आज शेवटच्या काही मॅच साठी देखील बाळा हिरेकर साहेबांचं देखील स्वागत होत आहे. आज लॉर्डच्या दिवशी देखील साहेब आवर्जून उपस्थित होते. आज या मॅच साठी देखील आवर्जून उपस्थित राहिले गेले. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर निखिल, ज्या निखिलने पहिली ओव्हर चांगली टाकली होती, निखिलला मात्र पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलं. स्ट्राईक एंडला दर्शन, या बॉलवर देखील वळवला गेला. क्या बात आहे, काय बॉल वळवलाय, क्लास. निखिलने प्रॉपर बॉल वळवला. राशिद खानची कुठेतरी आठवण करून दिली, शेन वॉनची आठवण करून दिली आहे. त्याच प्रकारे अँगल बनवतोय. या बॉल देखील मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, काय बॉल अडवला गेलाय, क्लास. ऍज अ कॅप्टन म्हणून रोल आहे आणि बल्ब जसं लावलाय. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फेकी तिकडे आपण पाहिलं तर कुठेतरी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली, त्यामुळे रन आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 9व्या धावसंख्येवर. गुड बॉलिंग निखिल. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 रन मिळेल. यानंतर टीम समीर 11 आपण तयार राहायचं आहे. जशी मॅच संपेल तशी आपली मॅच असणार याची नोंद घ्यायची आहे. बॉलिंगसाठी पुण्याचा निखिल. जो निखिल मात्र मला असं वाटतं हाताला एक भिंगरीच लावून आलाय आणि प्रॉपर बॉल वळवतोय. 12 रन झाले त्या फलकावर. तिसरी ओव्हर आहे, अजूनही जवळपास 22 रनची गरज आहे. 13 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. ह्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये एक चांगला स्पेल टाकला गेला. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रन मिळतील आपण 2. धावफलक 2 ने पुढे जाईल. 14 रन झाले धावफलकावर. 12 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. 12 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. पण मी कौतुक करेल, पहिल्या 3 ओव्हर मध्ये कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन्स टाकलेले नाहीयेत, त्यामुळे मॅच मध्ये चांगली पकड निर्माण केली गेली आहे. 6 बॉल मध्ये टाकण्याचा एक चांगला प्रयत्न केला गेला. 12 बॉल 20 आहे, त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. बॅटिंग पॉवर प्ले आहे. अगदी दोन्ही टीम्सला मॅच तेवढीच आहे, कारण की 12 बॉल 20 या ग्राउंडवर होऊ शकतात जर आणि अनुभवी खेळाडू दर्शन दळवी त्यांच्याकडे देखील आहे अनुभव, एक्सपिरियन्स आहे. मॅच घेऊन जातील आणि गिरगावची माऊली चषकामध्ये देखील दर्शनाचा एक चांगला परफॉर्मन्स राहिला होता. पण टीमला गरज असताना मोठ्या इनिंग खेळण्याची क्षमता आहे दर्शनकडे. तर सुप्तीला आपण पाहिलं बॅटिंगसाठी युवराज, नॉन स्ट्रायकिंगला युवराज पण आहेत. आज टीम चिंतामणी युवांश लास्ट इयर फायनल मध्ये देखील आपण पाहिलं तर फायनल मध्ये होते, परंतु आज पहिलीच मॅच पराभूत होणं कुठेतरी खंत लागेल मनाला. त्यामुळे मॅच शिल्लक आहे आणि ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. 12 बॉल 20 आहे.
फिल्डिंग एक वेगळ्या प्रकारे सजवले गेले. स्ट्राईक एंडला दर्शन, त्याला दर्शनीय कामगिरी करावी लागेल. थोडीशी घाई करायची आहे. 12 बॉल 20. या बॉलवर अँगल तर बनवला होता परंतु पंचांनी दंडित केलं गेलं. नो बॉल आणि फ्री हिटची संधी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 बॉल मध्ये अजूनही 19 रनची गरज आहे. त्यामुळे मॅच कधीही फिरू शकते. पंधरा रन झाले धावफलकावर. 12 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला दर्शन, दळबी, डीडी. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉवर प्लेची ओव्हर आहे. इकडे एका दुसरा मोठा स्ट्रोक शोधावा लागेल. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 2Ds आल्या पाहिजेत याचा विचार करावा लागेल. कॅल्क्युलेशन जर खेळला तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. आणि रोहितला देखील बॅटिंग करावी लागेल. त्यांच्या सोबतीला दर्शन आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सौरभ. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. एक साफळा रचला गेलाय. या बॉलवर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 22च्या रूपामध्ये आपण 1 रन मिळते आहे. सतरा रन झाले धावफलकावर. अजूनही 17 रनची गरज आहे. मॅच तर चांगली आहे. कोण जिंकणार यावर नजर आहेत. या बॉलवर देखील अँगल बनवला गेला. क्या बात आहे. सौरभचा बॉल अगदी समोरून डिलिव्हरी पाहिली गेली. काय बॉल टाकला गेला. अगदी समोरून अँगल बनवलाय. बॅट्समनच्या बॅटिंग समोरून बॉल बाहेर काढलाय. गुड बॉल. क्लास बॉल पाहायला मिळाला सौरभचा. येतो डॉट बॉल. रोहितला मात्र हा बॉल अगदी समोरून बाहेर काढला. गुड बॉल. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. क्या बात आहे. जॉन स्ट्राईक संधी आहे आणि घाई केली आहे. मी तर म्हणेल फिल्डरने घाई केली. अति घाई संकटात जाई. आणि पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये आपण 2 रन धावून काढल्या गेल्यात. रोहित आणि दर्शनने ते काम केलं. एक चौकार देखील आज यशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. यशने देखील एक चांगला चौकार लगावला. एक 6 पण फ्लॅट 6 पाहायला मिळाला मागील मॅच मध्ये राहुलच्या बॅटमधून. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण पाहिलं तर तिकडे संधी आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल. रोहितला रनआउटच्या रूपामध्ये. कहाणी में ट्विस्ट. रन पाहिले तर आतापर्यंत 19 रन झाले धावफलकावर. 7 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 15 रनची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बाबाजी 7 बॉल 15. हा बॉल खूप महत्वाचा आहे. जर इथे मोठा स्ट्रोक आला तर मॅच रंगेल. चौकाराची गरज आहे. या बॉलवर चौकारात मॅच कुठेतरी रंगताना पाहायला मिळेल. परंतु स्ट्रोक खेळावे की दर्शनांना. 7 बॉल 15. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक तर चांगला होता परंतु तिकडे अडवला गेलाय. एकच रमेल. गुड बॉलिंग. सौरभची ओव्हर देखील चांगली पाहिली गेली आहे आणि सौरभने देखील ही ओव्हर अगदी जाणीवपूर्वक टाकली. गुड बॉलिंग. अवघ्या 6 रन खर्च करता सौरभचा देखील एक स्पेल महत्वाचा होता. पहिला बॉल लो होता. कॉन्फिडन्स डाऊन झाला होता पण सौरभने कमबॅक केला आणि शेवटचे 6 बॉल आणि आपण रन्स जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. सहा बॉल्स मध्ये 14 रनची गरज आहे. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीम्सला आपण पाहिलं तर तेवढीच महत्वाची आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर दीपक, दीपकने जर पाहिलं तर व्यावसायिक गटातील अजय सोरटे यांची मात्र कुठेतरी आठवण करून देतात खुल्या गटातील. आणि बॉडी लँग्वेज देखील तशीच आहे. चेहरापट्टी देखील तशीच आहे. एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु वेळ निघून गेली आहे आणि आता मात्र बाबाजी यांना कुठेतरी चमत्कार करावा लागेल.
क्षमता आहे बाबाजी. पहिलेच अगदी वेगळा स्टान्स घेतलाय. त्यांना माहिती आहे इकडे मात्र आता काहीतरी वेगळं करावं लागेल टीमला जिंकण्याकरिता. ह्या बॉलवर फक्त 1 रन मिळेल. खूप वर्ष बाबाजी देखील क्रिकेट खेळले गेल्या परिसरातून आज 2 मुलांचा एका टीम मध्ये खेळतात. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास मात्र या मॅचवर नाव कोरलं गेलंय. बापदेव पॅकर संघ एक चांगली कामगिरी करत असताना बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये चांगली झाली. त्यानंतर बॉलिंग आपण पाहिलं तर निखिलचा स्पेल 2 ओव्हरचा स्पेल खूप महत्वाचा होता. या बॉलवर फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. क्या बात आहे दर्शन. जाता आता काहीतरी वेगळं करायचं परंतु तिकडे फिल्डर होते सागर तिकडे होते आणि एक चांगला बॉल अडवला गेला सागरने. या बॉलवर मात्र अँगल बनवला गेला. बॉल आतमध्ये आणलाय. क्या बात आहे. गुड बॉलिंग. काहीतरी वेगळा टाकण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज दीपकने. आता भले आपण ही मॅच जिंकलो त्यामुळे एक्सपिरियन्स कुठेतरी एक्सपेरिमेंट करूया. आणि ही मॅच आपण पाहिलं तर जवळपास नावावर केली गेली टीम बापदेव पॅकर संघ. अभिनंदन. फिर आंखें किसका निशान महफिल